स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। तिसऱ्या मुंबईमधलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा दावोसमध्ये करण्यात आली असं सांगत हा प्रकल्प पहिल्यांदा सुरू करण्यात आलाय असंही मुख्यमंत्री म्हणाले। या प्रकल्पांतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योग प्रणाली निर्माण होईल आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचं प्रमाण देखील लक्षणीय असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या प्रकल्पासाठी 1 लाख कोटींपेक्षा जास्त थेट परदेशी गुंतवणूक होत असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। याच्यामध्ये गेले 3-4-5 वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिमपासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानगी आपण घेतलेल्या आहेत। रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे। हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे। आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज एमओयू केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं। जागतिक पातळीवर नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि परदेशी गुंतवणूक भारतात आणण्यासाठी दावोस आर्थिक परिषद अतिशय महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। या मंचाच्या अंतर्गत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी झाल्यामुळे जगात व्यापार क्षेत्रात होत असलेल्या ताज्या घडामोडींची माहिती राज्याला होत राहील। यामुळे राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक येईल आणि आधुनिक प्रक्रिया सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या मंचावर शिकण्यासारख्या बऱ्याच संधी असल्याचं अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी या मंचावर भारताची उपस्थिती अधिक ठळकपणे जाणवत असल्याकडे लक्ष वेधलं। या मंचावर व्यापार क्षेत्रातल्या अग्रणींसोबत होत असलेल्या संवादातून तुम्हाला नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि व्यापार प्रक्रियांचं आकलन होतं असं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा फायदा मिळवून देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली। दावोस इथे सुरू असलेल्या जागतिक